नमस्कार. आज आपण आलो होतो ठाण्यामध्ये. म्हणजे काही काही गोष्टी आम्हाला सुद्धा पटत नाहीत, पण डोळे मिटून मान्य करायला लागतात. संपले. लोकशाही सगळी धोक्यात आली नाही, समूळ नष्ट झाली. ढवळाढवळ चाललीच आहे राजकारणात. नमस्कार. आज आपण आलो होतो ठाण्यामध्ये. खरं तर सगळ्यात महत्त्वाची महापालिका, मुंबई नंतरची महापालिका म्हणजे ठाणे. विशेष म्हणजे आता सध्या या ठिकाणी एकनाथ शिंदेंचा हा बालेकिल्ला मानला जातो आणि याच ठाण्यामधल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. आपण पाहतो की या ठिकाणी जवळपास आतापर्यंत तरी 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत आणि या ठिकाणची जी निवडणूक आहे ही अतिशय महत्त्वाची निवडणूक मानली जाते, कारण इथे ठाकरे आणि मनसेचा जो गट आहे यांची युती झाली आहे. ते देखील या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात लढत आहेत. त्याबरोबर भाजपाचं देखील या ठिकाणी जे लढाई आहे ते अतिशय महत्त्वाची मानलं जातं आणि महत्त्वाचा गड तो म्हणजे एकनाथ शिंदेंचा. या गडामध्ये नक्की काय आहे, जनतेच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात पब्लिक ओपिनियनच्या माध्यमातून. तर चला आपण थेट जाऊया जनतेकडे. आपण पाहतोय की खरं तर या ठिकाणी आपण जे आलेलो आहोत या ठिकाणचं रंगायत जे हे आहे, इथे नाटक पाहायला बरेचशी मंडळी आली आहेत. काय सांगाल, राजकारणातलं नाटक कसं सुरू आहे? बापरे, इतका गोंधळ चालू आहे, इकडचं तिकडे तिकडचं इकडे. म्हणजे काही काही गोष्टी आम्हाला सुद्धा पटत नाहीत, पण डोळे मिटून मान्य करायला लागतात. डोळे मिटून मान्य करावं लागतं, पण तुम्ही एक नागरिक आहात, मतदार आहात, मतदार राजा आहात. काय वाटतं? मग अशा वेळेला आम्ही पक्षाला मत देतो, माणूस न बघता. पक्षाला मत देता, पण पक्षच एका ठिकाणी राहिला नाही ना. आमचं नाही अजून. आमचं नाही. काय वाटतं तुम्हाला? आमच्या वतीने एकीने उत्तर दिलं निवडणुकांबद्दल. निवडणुकांबद्दल मत, तुम्ही एक मतदार राजा आहात, तुमचा अधिकार आहे, तुम्ही ज्या पक्षाला बचावणारच आम्ही, तर प्रश्नच नाहीये काही. म्हणून मी म्हटलं बा, नेमका आताचं जे राजकारण सुरू आहे, राजकारण आहे, ढवळाढवळ चाललीच आहे राजकारणामध्ये. त्यातले आम्हाला जे पटेल त्याबद्दल आम्ही त्याच मतदाराला मी मत देणार आहोत मतदार म्हणून. तुम्ही ह्या ठिकाणी आहात. खरं महत्वाचा मुद्दा की ठाण्यामध्ये बरेचसे नगरसेवक जे आहेत बिनविरोध निवडून आले आहेत. काय सांगा? नाही, सध्या मी तुम्हाला एक सांगते की मी ठाण्यामध्ये आत्ताच आलेली आहे, त्यामुळे मला ठाण्याबद्दल कल्पना नाही. मी मुंबईत होतो, त्यामुळे मुंबईतल्या राजकारणाचं मला तुम्ही विचारू शकता. बरं, इतर राजकारण असो, पण बिनविरोध निवडून येणं हे योग्य का अयोग्य? बिनविरोध निवडून येणं तसं योग्य नाही वाटत. अतिशय महत्वाचं उत्तर दिलं. परत मी तुमच्याकडे येतोय. बिनविरोध निवडणूक या ठिकाणी जवळपास 7 उमेदवार निवडून आले आहेत. कुठलंही मत न देता तुम्ही एक नागरिक म्हणून काय सांगा? समजा नसेल कोणाला त्याच्यासमोर उभं राहायची इच्छा आणि ते जर का निवडून आले असतील तर इट्स ओके, पण जर का त्याच्यात काही दबावानी कोणाला त्याची हे मागे घ्यायला लावली असेल, उमेदवारी म्हणा किंवा असं, आणि मग तो बिनविरोध असेल तर मग ते ऑब्जेक्शनेबल आहे. मला शंका आहे दबावानं मागे घ्यायला लावली नाही, असेल. मला नाही माहिती आहे आपलं राजकारण, आम्हाला कळत नाही. आम्ही खूप सामान्य नागरिक आहोत. मतदार राजाविजा सगळं ठीक आहे, काही मतदार राजा नसतो. अगदी म्हणजे आज आपण पाहतो की मतदार राजा नसतो हे आणि सांगितलंय. काय सांगताय, निवडणुका आल्या तुमच्या परिसरामध्ये, पद्धतीचं राजकारण चाललंय ठाण्यामध्ये, काय सांगा? साहेब, सगळी दंडेलचा चोत येतो स्वतःच्या दादागिरीच्या म्हणजे काय बोलतात त्याचं, त्यांची दंडेलशाहीच्या हिशोबाने त्यांचं चालू आहे. ते करायचं ते करतात. आता काय ठिकाणी अपोजिट वाल्यावरती पण फायरिंग करून किंवा त्यांचे मर्डर करून स्वतःचं वर्चस्व गाजवतात. त्याच्यामध्ये आपण काय बोलायचं? काय सांगाल, तुमच्या भागात निवडणुका आहेत, काय वाटतं की मतदार राजा म्हणून काय तुमचं मत आहे? काय कोणावर विश्वास ठेवायचा हे कळतच नाहीये सध्या. तर राजकारण हे खूप बेकार चाललेलं आहे. आपण पाहतोय की राजकारणामध्ये कुणावरती विश्वास ठेवायची हे नाही असं सांगतायत. आपल्यासोबत काही या ठिकाणी नागरिक आहेत. जेणेकरून काका, काय वाटतं, तुम्ही एवढे वर्ष मत देताय, पहिल्याच्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका काय फरक आहे? म्हणजे आता प्रत्येक असं पार्टी निर्माण झाली, जो तो म्हणतो आमचा पार्टी मोठी आहे, आम्हाला मदत आहे, आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू. तर प्रत्यक्षामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये तर एकही नाही आहे. मुळातच विरोधी पक्ष नेता हा निवडताना खूप त्रास झालेला आहे. मी ठाणे शहरातला नाही साहेब, मी मुंबई शहरातला आहे, घाटकोपरला राहतो. ठीक आहे, पण एकूण मतदान जे आहे, एकूण सगळीकडे जे मतदान पद्धती होते, पक्ष फोडाफोडी, तिकीट इकडेच तिकडे, कार्यकर्ते इकडच्या तिकडे, हे पहिलंचं राजकारण आणि आताचं राजकारण काय वाटतं? खूपच फरक आहे साहेब. पहिलं कसं, जसे यशवंतराव नाईक आणि हे जे पुढारी होते मोठमोठे, त्यांच्यामध्ये देशभक्ती जास्त होती. समाजासाठी मी काहीतरी करावं
अशी त्यांची इच्छा होती. म्हणून आपण त्यांना एक मान सन्मान देतो, त्यांचे पुतळे स्थापन करतो, त्यांना त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. आताही तसे झाले तर चांगलंच आहे, काय वाईट आहे त्याच्यात? आताच्या राजकारण्यांचा पुतळा लावता येण्यासारखा आहे असं वाटतं तुम्हाला? नाही साहेब, याच्यावर मी कॉमेंट नाही करू शकत. सॉरी सर, सॉरी. आपण पाहतोय की या ठिकाणी बरेचसे नागरिक आहेत आपल्यासोबत, वरिष्ठ नागरिक आहेत. काका, पहिल्याच्या निवडणुका आताच्या निवडणुका काय वाटतं? पहिलंचं राजकारण आणि आताच? पहिली गोष्ट मला राजकारणात अजिबात आवड नाही. राजकारण हे गजकारण बरोबर शकतो राजकारणात लोक. आणि मला एक सांगा, आता मी तुमच्याशी जास्त आतावर निवडून आल्याने आपल्यासाठी काय केलं हां? आणि कोणत्या आशेने आपण त्यांना मतदान करायचं? खरं तर आता ठाणे महापालिकेच्या निवडणुका आहेत, काय सांगा? तुम्ही छापणार की काय कमी करणार त्यात? नाही सगळंच छापणार. तुम्हाला वाटेल ते बोला. सांगा, महापालिकेच्या निवडणुका आहेत, काय वाटतं इथलं राजकारण? काय भ्रष्टाचार आहे सगळा, भ्रष्टाचार आहे. काही नाही, ते सगळं संपलं. लोकशाही सगळी धोक्यात आली नाही, समोर नष्ट झाली. मी असा गरीब माणूस आहे, पण मी 50-70 वर्ष झाली, मला असले नालायक लोक मी कधी बघितले नव्हते. अनुभव आपल्याला हे सांगतो की आतापर्यंत जे निवडून आले त्यांनी त्यांचे खिसे भरण्याशिवाय दुसरं काही केलेलं नाही. तर कदाचित पटणार नाही, पण ही फॅक्ट गोष्टस्थिती आहे. पण आता शिवसेना बघायला गेलं तर ठाण्यामध्ये बालेकिल्ला आहे एकनाथ शिंदेचा, आणि शिवसेना ठाकरेंची पण मानली जाते, आणि ठाकरे देखील आता दोन्ही बंधू एकत्र आले. तुम्हाला काय वाटतं? ते उशिराने एकत्र आहेत, याच्या आधी जायला पाहिलं. ज्या वेळेला एकनाथ शिंदेनी यांचे उद्धव ठाकरेंची साथ सोडली, त्यावेळेला ते एकत्र आले असतं तर काहीतरी फरक जाणवलं असतं, तर त्यांच्यावरती दबाव आला असता. आता सध्या जे सरकार आहे फडणवीसांचं, त्यांच्यावर थोडा दबाव आला. आता खूप उशीर झाला आहे. आता येऊन काही फारसा फरक पडेल असं व्यक्तिशः मला नाही वाटतं. अगदी महत्वाची गोष्ट आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यांना थोडासा उशीर झाला असं काकांचं मत आहे. आपण आणखीन जाणून घेऊयात. आपल्यासोबत बरेचसे या ठिकाणी नागरिक आहेत. काय वाटतं? निवडणुका आहेत, काय मत आहे तुमचं? निवडणुकांवरती आता बोलायचं, आम्ही नाटक बघायला आलो यावर. निवडणुकीच्या नाटकाबद्दल काय सांगायचं? खूप चालू आहे निवडणुकीचं नाटक. यामध्ये काही वक्तव्य करण्याऐवजी निवडणुकीचा जे रिझल्ट आहे त्यावरती फोकस केलेला चांगला, आणि जो कोणी येणारे पक्ष असतील त्याने फक्त जनसेवा करावी, बघ हीच अपेक्षा आहे. अगदी. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत, काय वाटतं तुम्हाला? मला काहीच नाही वाटत. नाही, पण काय शिवसेना कुठली होती आणि पुन्हा महापालिकेच्या निवडणुका आल्या, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेचा या ठिकाणी बालेकिल्ला आहे, कोण चांगलं काम करतं? एकनाथ शिंदे. अजिबाई, सगळ्यात महत्वाचा प्रश्न, एक निवडणुकीचा काळ तुम्ही बघितला जुना, आताचा काळ, काय वाटतं? पहिलंचं राजकारण आणि आताचं राजकारण? पहिलेचं राजकारण आताच चांगलं होतं. आताचं म्हणजे काय, काही अर्थ नाही. कोण कोणाचं पाय ओढतो कळणार पण नाही तुम्हाला. नाही, पण सुरुवातीला जे राजकारण होतं त्याच्यामध्ये थोडं समाजकारण होतं. प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. समाजकारण, आता समाजकारण नाही, नुसते पैसे कमवा, कुठून पैसे मिळतात तेवढं लक्ष ठेवायचं बस. मला असं वाटतं की आताच्या काळामध्ये कोणीतरी समाजकार्य करणारा एखादा आहे कार्यकर्ता? देवेंद्र फडणवीसच. ते स्वतः चांगले आहेत, पण आजूबाजूला आहेत तसे गोंधळ घालणारे त्यांचे सहकारी, नाही असं नाही. पण देवेंद्र फडणवीस मेन चांगले माणूस म्हणून इज व्हेरी गुड. स्वतः आतापर्यंत त्यांनी कधीच म्हणजे असं हे केलं नाही आहे, त्यामुळे ते बरे वाटतात आता तरी भाजप. म्हणजे अगदी पुढचं काय माहिती नाही. आपल्यासोबत एक काका आहेत. काका, काय सांगाल? निवडणुका आल्यात, काय वाटतं? पहिलंचं राजकारण, आताचं राजकारण, निवडणुका? आताचं राजकारण आणि पूर्वीचं राजकारण जमीन आसमानचा फरक. आता काय तोडफोड आंदोलन, विकत घेणं विकत सोडणं. पण इथे खरं तर तुमच्या ह्या ठाण्यामध्ये शिंदेचा बालेकिल्ला आहे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पण एकत्र आलेत, तुम्हाला काय वाटतं? इथे शिंदेचा जोर आहे. अनापोज जे आलेत ना, हे हरामखोर महाराष्ट्र अनापोज लोक आलेले आहेत. आणि जे ज्यांनी पाठीमागे हे घेतली, त्यांची तिकीट घेतली असतील ना मागं, ते पण महाराष्ट्र, डबल महाराष्ट्र आहे. बरं, इथं जे बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत, निवडून आलेत, काय सांगा? बोललो ना तर तुम्हाला, महाराष्ट्र आहेत ते. आणि ज्यांनी माघार घेतली ते पण महाराष्ट्र आहेत. शिवदल चालेल ना? अगदी. हा. मनातली भावना तुम्ही स्पष्ट व्यक्त करा. तेच भावना बोलतोय मी कोणाला बरं, आता इथे ठाकरे बंधू एकत्र आले आणि शिवसेना शिंदे गटाचं इथं वर्चस्व आहे, काय सांगा? ते मला कोणाच्या वर्षाची मतलब नाही आहे. पॉलिटिक्स मी सांगितलं तुम्हाला, नालायक लोकांचं राजकारण आहे. म्हणजे कोणी असो, मला तो प्रश्न नाही. कोण वर्चस्व आहे, कोणाचं खाली आहे, ते मला प्रश्नच नाही. नालायक लोकांचं राजकारण आहे इकडे. नालायक आहेत, एकदम नालायक सगळेच. मला एवढंच सांगायचं आहे, आहेत सगळे काय नालायक लोक. हे शब्द सांगा म्हणजे तिकडे असले नालायक लोक आहेत इकडे.
अरे अशी माघार घेतं काय? कोण माघार घेतं काय? नालायक साले कोणी असो, माघार घेणारे पण आणि माघार ज्यांनी पैसे वाटले असतील ते पण, सगळं नालायक आहेत. अगदी आपण काकाच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतल्या आहेत. खरं तर राजकारणामध्ये काही लोकांनी संताप व्यक्त केला आहे आणि पाहायला गेलं तर या राजकारणामध्ये ठाण्यामध्ये नक्की काय होतं हे पाहणं देखील गरजेचं आहे. खरं तर आज आम्ही आलो होतो ठाण्याच्या या परिसरामध्ये. खरं तर ठाणे महापालिकेच्या ही निवडणूक अतिशय चुरशीची समजल्या जातं आणि या ठिकाणी ठाण्याच्या खरं तर या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं आजपर्यंत आपण पाहिलंय की भाजपाने देखील जोर लावला आहे, एकनाथ शिंदेने देखील जोर लावला आहे आणि त्याचबरोबर ठाकरे कुटुंब, ठाकरे बंधू दोघेही एकत्र आले आहेत. काय वाटतं ठाणेकरांना हे पाहण्यासाठी आपण पोहोचलो ते ठाण्यामध्ये. पण तुम्हाला एकंदरीत काय वाटतं हे विकास कोण करू शकते इथे? तुम्ही चांगला करा. आपण पाहतोय की कुणीही आलं तरी विकास करावं हे या ठिकाणी वाटतं. बरेचसे नागरिक आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. खरं तर निवडणुका म्हणल्यावरती निवडणुकीच्या ठिकाणी आपण हे वातावरण जे पाहतोय ते सगळ्यात मोठं मार्केट भरलेलं आहे आणि ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे लोक परप्रांतीयापासून सगळे लोक या ठिकाणी असतात. हे कोण जोर मारेल, बाजी मारेल? शिवसेना अपना शिंदे साहब. शिंदे साहब. दोनों ठाकरे एक जगह पे आ गए, क्या लगता है? सही, अब हम लोग आपस में ऐसे ही उतना तो अभी है नहीं, लेकिन बस अपना अच्छा काम कर रहा है शिंदे साहब, और उसका ही सब सपोर्ट ही करना है.